नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे इझी फूड रेसिपीज मराठी चॅनलमध्ये. आज आपण दोन प्रकारचे म्हणजेच साखरेचा आणि गुळाचा खरवस एकत्रच कसा बनवायचा हे पाहणार आहोत. त्यासाठी येथे मी गाईचे 250 ग्रॅम चिकाचे दूध घेतले आहे. 125 ml चा कप भरून चिकाचे घट्ट दूध येथे मी घालून घेतले आहे. चिकाचे दूध घट्ट आहे त्यामुळे यामध्ये मी 2 कप गाईचे कच्चे दूध घालून घेतले आहे. याच 125 ml च्या कपने बारीक करून घेतलेला गूळ घालून घ्यायचा आहे. तुम्ही जर गोड कमी खात असाल तर यापेक्षा कमी गूळ वापरावा. गूळ विरघळेपर्यंत मिश्रण चांगले ढवळून घ्यायचे आहे. 2-3 चिमूट वेलची पूड घालून घ्यायची आहे. येथे आपण जायफळ सुद्धा वापरू शकतो. वेलची पूड घालून मिश्रण चांगले ढवळून घेतले आहे. हवे असल्यास हे मिश्रण गाळून घ्यावे. हे मिश्रण आपण कुकरच्या डब्यामध्ये ओतून घेणार आहोत. खाली जे गुळाचे तुकडे राहिलेत ते आपण यामध्ये घालणार नाही. दूध घेताना येथे मी कच्चेच दूध वापरले आहे. गुळाचा खरवस बाजूला ठेवला आहे. आता आपण साखरेचा खरवस बनवूया. पहिल्यासारखेच 125 ml च्या कपने 1 कप चिकाचे दूध घेतले आहे. आता यामध्ये 125 ml च्या कपनेच 2 कप कच्चे दूध घालून घेतले आहे. आता याच कपने 1 कप साखर घालून घेतली आहे. मिश्रण चांगले ढवळून घ्यायचे आहे आणि वेलची किंवा जायफळ पूड घालून घ्यायची आहे. आता हे मिश्रण आपण कुकरच्या दुसऱ्या डब्यामध्ये घालून घेतले आहे. कुकरमध्ये खाली पाणी घालून हे मिश्रण दोन्ही डबे एकावर एक ठेवून 10 ते 12 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. कुकरच्या 10-12 शिट्ट्या झाल्यानंतर पाहू शकता आपले दोन्ही पण खरवस मस्तपैकी शिजले आहेत. अजून मी हे फ्रीजमध्ये ठेवले नाही आहेत तरी सुद्धा इतके छान घट्ट झाले आहेत. फ्रीजमध्ये न ठेवताच आता आपण याच्या वड्या पाडून घेऊया. तुम्हाला जर खरवस थंड खायला आवडत असेल तर तुम्ही आधी फ्रीजमध्ये 1 तासभर ठेवून नंतर याच्या वड्या पाडाव्यात. आपला खरवस छान घट्ट झालेला आहे त्यामुळे मी अशाच वड्या पाडून घेत आहे. तुम्हाला ज्या आकाराचे हवे असेल त्याप्रमाणे कापून घ्यायचे आहे. खरवस बनवताना चिकाचे दूध किती घट्ट आहे त्या प्रमाणात दूध किती घालावे हे ठरवावे लागते. चिकाचे दूध जर पातळ असेल तर त्यामध्ये साधे दूध कमी घालावे आणि चिकाचे दूध घट्ट असेल तर चिकाच्या दुधाच्या दुप्पट साधे दूध घालावे. पाहू शकता फ्रीजमध्ये न ठेवताच किती छान वड्या पडल्या आहेत. आता आपण साखरेमध्ये बनवलेला खरवस कट करून घेऊया. मस्तपैकी अगदी सहज
खरवसाच्या वड्या पडत आहेत. रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब तसेच कमेंट करायला विसरू नका. आता यामधली एक वडी मी तुम्हाला काढून दाखवते. अगदी पहिल्या प्रयत्नात सुद्धा कोणालाही जमेल अशी ही रेसिपी आहे. पाहू शकता, बाजारातल्या सारख्या छान वड्या पडल्या आहेत. तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडली असेल. रेसिपी ट्राय करून बघा आणि व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.